पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्द मीशमालन्दिवल्लभम्। ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। तो पातकांची राशी जान भार भूमिशी जो कुकर्मे इंद्रियांशी उपयोगा गेला। तिसऱ्या अध्यायावर विवेचन करत असताना ज्ञानोबराय बोलत आहे की एवं प्रवर्तितम चक्रम। भगवान म्हणतात अर्जुना माझ्याद्वारे जे चक्र प्रवर्तित झालेलं आहे। कोणतं चक्र आहे तर अन्नाद भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभव यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवः कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवं तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम। हे जे चक्र आहे हे चक्र आहे। अक्षर समुद्भवम तर परमात्म्यापासून वेद निर्माण झाले। त्यानंतर वेदाने सगळ्यांचे कर्म सांगितले वर्णाश्रमानुसार। कर्मापासून मग यज्ञ सुरू झाले। आपापलं स्वधर्म आचरण करणे यालाच यज्ञ म्हणतात। कर्मापासून यज्ञ। यज्ञ केल्यानंतर पर्जन्य निर्माण झाला। यज्ञापासून पाऊस पडतो। पर्जन्यात अन्न संभव पावसापासून मग पृथ्वीद्वारे अन्न उत्पन्न होतं। आणि अन्नात भवन्ति भूतानि सर्व प्राणी मात्र अन्नापासून काय होतात निर्माण होतात। अन्नास्तव भूते प्ररोहो पावती समजते। सगळे प्राणी मात्र अन्नापासून काय होतात निर्माण होतात। पितृभुक्तान्न जाद्वीर्यात जातोन्ये नैव वर्धते। पितृभुक्त अन्न पित्याने खाल्लेलं जे अन्न आहे त्या अन्नाचा वीर्यामध्ये परिपाक होऊन जातो। त्याची काय होते निर्मिती होते। प्राण्याची निर्मिती होते मनुष्याची निर्मिती होते। अन्नेनैव वर्धते अन्नानेच तो मनुष्य काय करतो वाढत असतो वृद्धिंगत होतो अन्न खाल्ल्याने। आणि शेवट त्याचा लय सुद्धा अन्नामध्येच होतो। अन्नामध्येच तो विलय पावतो। म्हणजे मनुष्य मेल्यानंतर त्याचं शरीर काय होतं अन्न स्वरूप होतं। तर हे एक चक्र आहे सृष्टीचं आणि हे अनादी कालापासून भगवंताने सुरू केलेलं आहे। त्या ठिकाणी भगवान म्हणतात अशा चक्राच्या ठिकाणी एवं प्रवर्तितम चक्रम हे मी प्रवर्तित केलेलं चक्र आहे। पण या चक्रानुसार सगळेच वागतात असं काही नाही। काही लोक या चक्राच्या विरोधी वागतात। या चक्राच्या विरोधी वागतात। चक्राच्या विरोधी म्हणजे काय तर भगवंताने वेद निर्माण केले तर काही लोक असेही आहे की वेदाची काय करतात निंदा करतात, वेदाला दूषण लावतात।
त्यानंतर कर्म आहे, तर काही लोक कर्माचा विरोध करतात, कर्माचा त्याग करा म्हणतात. कर्मापासून यज्ञ झाला, यज्ञाला सुद्धा दूषित करणारे, यज्ञाला नाव ठेवणारे, निंदा करणारे लोक या जगामध्ये आहे. तर हे जे चक्र प्रवर्तित झालेलं आहे, या चक्रानुसार जे लोक वागत नाही, या चक्राचं अनुष्ठान जे लोक करणार नाही, तर त्या लोकांचं पुढं काय होतं? ज्ञानोबा म्हणतात, समूळ हा उचित स्वधर्मरूप क्रतू नानुष्ठी जो मत्तू लोकीये. जो उन्मत्त झालेला आहे असा मनुष्य या लोकामध्ये माझ्याद्वारे प्रवर्तित केलेलं हे जे चक्र आहे त्यानुसार जर वागत नसेल तर त्याची काय गती होणार आहे ते आजच्या वयामधून आपल्याला पाहायचं आहे. तो पातकांची राशी जान भार भूमीशी, जो कुकर्मे इंद्रियांशी उपेगा गेला. ज्ञानोबा म्हणतात, असा जो मनुष्य आहे जो भगवदानुसार वागत नाही, भगवंताने जे नियम घालून दिलेले आहे त्या नियमाचं जो पालन करत नाही, त्यामध्ये सगळेच नियम आले. हे चक्र म्हणजे भगवंताने फक्त उपलक्षण केलेलं आहे. या उपलक्षणाखाली किती घटक असू शकतात याचं मोजमाप नाही, याचं मोजमाप नाही. तर भगवंताने जे नियम घालून दिले त्या नियमानुसार जो वागत नाही तर तो पातकांची राशी जान भारभूमीशी. पहिलं भगवान त्याला पदवी देत आहे, तो पातकांची राशी. असा मनुष्य पातकाची रास आहे. पातकाची रास, पातक म्हणजे पाप, पापाची काय आहे? राशी आहे, पापाची राशी आहे. तुकोबारांनी सुद्धा स्वतःला पापाची राशी म्हणून घेतलेलं आहे. पापाची मी राशी शेवा चोर पायापाशी. अर्थात महाराज पापाची राशी होते असं नाही, पण भगवंतापुढे त्यांनी नम्रता घेतलेली आहे की देवा सगळे पाप माझ्या ठिकाणी आहे, पापाची मी राशी आहे, माझ्यावर तू काय कर, कृपा कर. नम्रता घेतलेली आहे. तसंच या ठिकाणी भगवान सांगतात की वास्तव पापाची राशी तो मनुष्य आहे की जो भगवंताच्या मतानुसार वागत नाही, भगवंताच्या विरोधी चालण्याचा काय करतो, प्रयत्न करतो. तो जान पातकांची राशी. अर्जुना तू जाणून घे, तो मनुष्य म्हणजे मूर्तिमंत पापाचा काय आहे, पुतळा आहे, पुतळा. पाप त्याच्या ठिकाणी वस्ती करून राहते. किती पाप त्याच्या ठिकाणी आहे त्याच्यासाठी माप म्हणून भगवान सांगतात राशी. एक पाप, दोन पाप, तीन पाप त्याच्या ठिकाणी राहतं अशी नाही, तो पापाची राशी आहे. राशी, राशी, राशी कशाला म्हणतात? राशी गोणी भरगव टाकले त्याला राशी म्हणते कोणी? नाही. 10 गोण्या? नाही, नाही. राशी शब्दाचा अर्थ होतो जे धान्य अजून मोजलंच नाही किंवा ज्याचं माप आतापर्यंत केलं गेलेलं नाही, असा धान्याचा मुक्त असणारा ढीग, त्या ढिगाला काय म्हणतात? राशी म्हणतात. खेड्यापाड्यामध्ये त्याला रास म्हणतात, रास. तर या ठिकाणी पातकांची म्हणजे पापाची राशी आहे मनुष्य, असं ज्ञानोबा सांगतात. तर किती पापाची राशी आहे, त्याच्या ठिकाणच्या पापाची अजून काय झालेली नाही, गणती झालेली नाही, मोजमाप झालेलं नाही. जसं ज्ञानोबा म्हणतात, जो भगवंताचं नामस्मरण करतो, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी? त्या मनुष्याचं पुण्याची गणना कोणीच करू शकत नाही. कोण करणार? त्याचं पुण्य किती आहे याचं मोजमाप कोण करणार? तसाच हा महात्मा आहे. हा पापाची राशी आहे. याच्या ठिकाणी पाप किती आहे याचं मोजमाप कोण करणार? किती पाप असेल याच्या ठिकाणी याचं मोजमाप कोणी करू शकत नाही. तो पातकांची राशी आहे. सगळे पाप त्याच्या ठिकाणी वस्ती करतात. कोणते कोणते पाप येतात त्याच्या ठिकाणी? पहिलं तर पाप येतात सामान्य, त्यानंतर दुसरं उपपाप त्याच्या ठिकाणी येतात, त्यानंतर महापापसुद्धा त्याच्या ठिकाणी त्याच्या आश्रयाला येतात. 3 पाप. दुसऱ्या दृष्टीने पाहिलं तर सगळे कायिक पाप त्याला लागतात, स्थूल देहाचे. वाचिक पाप त्याला लागतात आणि मानसिक पापसुद्धा त्याच्या ठिकाणी आश्रय करून राहतात. म्हणून तो पातकाची काय आहे? राशी आहे, राशी आहे.
दुसरं सांगतात जान भार भूमीशी. तो भूमीला काय आहे? भार आहे असं जाण. जाण शब्द क्रियापद आहे. जाणणे समजून घेणे क्रियापद आहे. ते क्रियापद देहल्ली दीप न्यायाने दोन्हीकडे लावायचं. तो पातकांची राशी जाण आणि तो भूमीशी भार जाण. एकतर तो पापाची राशी आहेच, दुसरं म्हणजे या भूमीला तो काय झालेला आहे? भार झालेला आहे. भार म्हणजे ओझ. भूमीला तो काय आहे? ओझ आहे, ओझ. कारण ही भूमी म्हणजे जड स्वरूप भूमी नाही. जे पंचमहाभूत भगवंताने निर्माण केले, आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी, तर हे पंचमहाभूतातील जे पृथ्वी म्हणतो आपण, जड स्वरूप पृथ्वी नाही. कारण शास्त्र असं सांगतं की भार होत असताना नेहमी चेतनाला होत असतो. जडाला कोणत्याही प्रकारचा भार होत नाही. जडाला भार होत नाही. भार कोणाला होतो? ओझं कोणाला होतं? जो चेतन मनुष्य आहे किंवा चेतन एखादा पदार्थ आहे, त्या चेतन पदार्थाला भार होत असतो. जड पदार्थाला भार होत नाही. मोठं ओझं डोक्यावर आणलं आणि आणल्यावर एखाद्या काय केलं? दगडावर ठेवून दिलं. दगडावर ठेवून दिलं आणि 10 मिनटं एका झाडाखाली माणूस बसला. त्या ठिकाणी दुसरा माणूस आला आणि तिकडून आल्यानंतर आरडतच आला, अरे तुझ्या डोक्यावरचं ओझं तू वागवायचं सोडून देऊन दगडाला दिलं. त्या दगडाला किती ओझं झालं असेल? किती ओझं झालं असेल? असं कोणी म्हणतं का? म्हणूच शकत नाही. असं कोणी जर म्हणत असेल तर लोक त्याला काय म्हणतील? मूर्खच म्हणणार. कारण दगडाला ओझं होत नाही. का ओझं होत नाही दगडाला? माणसाला का ओझं होतं? तर मनुष्य काय आहे? चेतन आहे. त्याच्या ठिकाणी चेतना शक्ती आहे. दगडाच्या ठिकाणी ती चेतना शक्ती नाही. ज्ञान नाही दगडाच्या ठिकाणी. अज्ञानी आहे दगड, जड आहे. तर जान भार भूमीशी हे जे म्हणतात ज्ञानोबा राय, तर कोणी अशी शंका करू शकतं, भूमीला भार कसा होईल? दगडाला जर ओझं होऊ शकत नाही तर भूमीला कसं ओझं होईल? कारण भूमीमध्ये सुद्धा काय असतात? दगड धोंडेच असतात, माती असते. आता ही सगळे आपण बसलो तिथं काय आहे? भूमीच आहे. आणि आपण त्या भूमीवर बसलो, आपलं ओझं झालं का त्या भूमीला? नाही नाही नाही. तर या ठिकाणी जडभूमी नाही. या जडभूमीची अधिष्ठात्री देवी असणारी जी चेतन भूमी आहे, जिला पृथ्वी म्हणतात, वसुधा म्हणतात, अशी जी पृथ्वी माता आहे, आई स्वरूप आहे, आई स्वरूप, या पृथ्वीला सगळ्या शास्त्रकारांनी काय मानलेलं आहे? आई मानलेलं आहे. पृथ्वी आपली काय आहे? आई आहे, आई. म्हणून वैदिक परंपरा अशी आहे की झोपेतून आपण उठलो की झोपेतून उठून भूमीवर पाय देण्याच्या अगोदर भूमीला काय करतात? नमस्कार करतात. ही आपली काय आहे? आई आहे. या आईवर पाय देणं उचित नाही, पण आपल्याला नाईलाजाने तिच्यावर पाय देणं भाग आहे. म्हणून अगोदर तिचं काय करतात? वंदन करतात. समुद्र वसने देवी पर्वतस्थन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे. हे भूमी, मी तुझ्यावर पायाचा स्पर्श करणार आहे, मला तू काय कर? क्षमा कर. भूमीला आई मानतात. तर ही आई स्वरूप असणारी जी भूमी आहे, चेतन स्वरूप असणारी जी भूमी पृथ्वी आहे, वसुधा आहे, तर या भूमीला काय होतो? भार होत असतो. भार म्हणजे ओझं होतं. ओझं कोणाचं ओझं होतं? जे तिच्यावर वागतात, तिच्यावर फिरतात, त्या सगळ्याचं ओझं होतं असं नाही. या भूमीवर सगळेच लोक राहतात, पण ओझं सगळ्याचं होत नाही. ओझं सगळ्याचं होत नाही, अजिबात होत नाही. ओझं कोणाचं होत असतं? तर जे तिला अनुकूल आहे त्यांचं ओझं होत नाही. पण भूमीला जे प्रतिकूल आहे त्याचं नक्कीच काय होतं? ओझं होतं. भूमीला प्रतिकूल आहे त्याचं ओझं होतं. आपण जर पाहिलं, एखादी जर बाई असेल आणि तिच्यासोबत तिची जाऊबाई आहे, दोघी जणी शेतात निघाल्या, शेतात दिवसभर काम केलं आणि शेतातून येत असताना काय केलं? घरी संध्याकाळी आपल्याला स्वयंपाक करायचा म्हणून सरपणाचा मोठा भारा बांधला
आणि मोठा भारा बांधल्यानंतर एकीनं काय केला, डोक्यावर घेतला. अर्ध्या वाटात आल्या, दुसरी म्हणली तुला आता काय झालं असेल, वजं झालं असेल, माझ्या खांद्यावर माझ्या डोक्यावर दे. ती म्हटली खरंच आता काय झालं, मला वजं झालं, तुझ्या डोक्यावर घे. तिला वजं झालं तिला वजं. पण तीच बाई शेतातून जर येत असताना तिचा मुलगा जर तिच्या डोक्यावर असेल तर मुलाचं तिला काय होत नाही, ओझं होत नाही. घरापर्यंत ती तिच्या मुलाला घेऊन येईल, मुलाचं ओझं होत नाही. ओझं आहे डोक्यावर, सरपणाचं तरी ओझं आहे आणि मुलाचं तरी ओझं आहे. पण ओझं जरी असलं तरी ती आई मुलाचं ओझंच मानत नाही. ओझं कोणाचं मानते, सरपणाचं. मुलगा तिला काय आहे, अनुकूल आहे. म्हणून भूमीवर सगळे जरी राहत असले तरी सगळ्यांचा भार होत नाही. या भूमीवर राहणारे जे लोक आहे त्या लोकांमध्ये काही तिला अनुकूल आहे आणि काही तिला काय आहे, प्रतिकूल आहे. भूमीवर जेवढ्या काही वस्तू पदार्थ प्राणी मात्र राहतात त्यामधून मनुष्य सोडून इतर जे सगळे प्राणी आहे ते कोणत्याही योनीतील असो, मनुष्य सोडून कुत्रे, मांजरं, गाढवं, डुकरं काहीही असो, भूमी त्यांचा भार मानत नाही, त्यांचं ओझं मानत नाही. कोणत्याही प्राण्याचं ओझं मानत नाही, पशुचं ओझं मानत नाही, पाखराचं ओझं मानत नाही, कीटकादिकांचं ओझं मानत नाही. या लोकांचं पृथ्वी ओझं मानत नाही. कारण असं कोणत्याही ग्रंथामध्ये प्रमाण आलं नाही की गाढवाच्या ओझ्याने पृथ्वी काय झाली, त्रस्त झाली. कोणत्या पुराणामध्ये आलं नाही कुत्र्याच्या ओझ्याने पृथ्वी काय झाली, त्रस्त झाली. असं कुठंच आलं नाही. भूमीवर भार होतो फक्त मनुष्याचा. भूमीला भार कोणाचा होतो, जे मनुष्य आहे, मनुष्याचा जन्म ज्यांना प्राप्त झालेले आहे, मानव योनीतील जे कोणी आहे त्यांचा काय होतो, भार होतो. पृथ्वीला त्यांचं ओझं होतं. पण मानवाचं जरी ओझं होत असलं तरी सगळ्या मानवाचं ओझं नाही. भूमीला सगळ्या मानवाचं ओझं होत नाही. तर स्थूल दृष्टीने जर पाहिलं तर या भूमीवर मनुष्याचे दोन प्रकार, भूमीवरील मनुष्याचे दोन प्रकार. सोपं, एक पुण्यवान मनुष्य आणि दुसरं पापी मनुष्य. दोनच प्रकारचे मनुष्य आहे पृथ्वीवर. काही मनुष्य पुण्यवान असतात आणि काही मनुष्य पापी असतात. पापी जे पुण्यवान आहे ते पृथ्वीवर राहत असतील तर त्या भूमीला काय होतं, त्यांचा भार होत नाही, त्यांचा आनंद वाटतो. पुण्यवान लोक आपल्या ठिकाणी राहत आहे, भूमीला त्यांचा आनंद वाटतो. परंतु दुसरा प्रकार जो आहे पापी मनुष्य, पापी मनुष्य जर पृथ्वीवर राहत असतील तर त्या भूमीला नक्कीच काय वाटतो, भार वाटतो, भार, ओझं वाटतं. पापी मनुष्य जर पृथ्वीवर राहत असतील तर पापाचा भार, पापाचं ओझं या पृथ्वीला सहन होत नाही. कोणाकोणाचं ओझं पृथ्वीला सहन होत नाही याचा जरी विचार केला तरी ग्रंथामध्ये ठिकठिकाणी आलेलं आहे. कोणाकोणाचं ओझं सहन होत नाही. काही नित्य नियमाविन अन्न खाय तो श्वान, वाया मनुष्य पण भार वाहे तो वृषभ. तुकोबारा सांगतात, ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये काय नाही, नित्यनेम नाही, झोपेतून उठला का खायला बसतो, नित्यनियमाविन अन्न खाय तो श्वान, तो कुत्राच आहे. काही नित्यनियमाविन अन्न खाय तो श्वान, वाया मनुष्य पण भार वाहे तो वृषभ. त्याचं मनुष्य जन्माला येणं काय आहे, व्यर्थ आहे. मनुष्यपणाचं ओझं वागवणारा तो एक काय आहे, बैल आहे. बैल म्हणजे जो अन्न खात असेल तर अन्न खात असताना तो काय करतो, नित्यनेम करत नाही, स्नान संध्या करत नाही, देवपूजा करत नाही, कधी विष्णू सहस्रनाम म्हणत नाही, कधी काकडा म्हणत नाही, कधी हरिपाठ म्हणत नाही. हे काहीच न करता जो काय करतो, उठल्या उठल्या अन्न खातो, असा जो मनुष्य आहे त्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबाराय सांगतात, त्याचा होय भूमी भार. त्याचा पृथ्वीला काय होतो, भार होतो. नित्यनेमाविन जर अन्न खात असेल तर त्याचा पृथ्वीला भार होतो, पृथ्वीला त्याचं ओझं होतं, पृथ्वीला तो नको नको वाटतो. दुसरं सांगतात तुकोबाराय, अजून कोणाचा भार होतो, नेने जातीचा आचार, त्याचा होय भूमी भार. जातीचा आचार नेणे, आचार म्हणजे आचरण. आपण ज्या जातीमध्ये जन्माला आलो आहोत त्या जातीचं आचरण ज्याला कळत नाही. कुंभाराच्या जातीत जन्माला आला, गाडगे घडायचे सोडून दिले,
माळ्याच्या जातीत जन्माला आला, शेती करायची सोडून दिली. तेलाच्या जातीत जन्माला आला, तेलाची विक्री करायची सोडून दिली. चांभाराच्या जातीत जन्माला आला, चपला शिवायचं सोडून दिलं. नेने जातीचा आचार, आपल्या जातीचं आचरण जर त्याने सोडून दिलं. तुकोबारायांचे शब्द आहे, कोण्या शास्त्रातलं नाही, शास्त्रामध्ये तर आहेच, पण तुकोबारायांनी सुद्धा उल्लेख केला, नेने जातीचा आचार त्याचा होय भूमिभार. जातीचं आचरण जो करत नाही, जातीच्या कर्माचं आचरण जो करत नाही, त्याचं या पृथ्वीला नक्कीच काय होतं, ओझं होतं, ओझं. पुढं सांगतात तुकोबाराय, अजून कोणाचं ओझं होतं, अखंड अशुभ वाणी. ज्याची वाणी अखंड काय आहे, अशुभ आहे. अशुभ अशुभ बोलत असताना काही लोक नेहमी अशुभच बोलत राहतात, अशुभच बोलत राहतात. एखादा जर चांगल्या कामासाठी घरातून निघाला मुलगा, गाडीवर बसला, तर चांगल्या कामाला निघालेल्या मुलाला कधी काय करू नये, अशुभ बोलू नये. चांगल्या कामाला निघाला असेल जा, चांगल्या कामाला निघाला असेल जा, त्याचं औक्षण करावं, त्याला गंध लावावा, त्याला साखरेचे दाणे खाऊ घालावे, चांगल्या कामासाठी जात असेल तर. पण असं करायचं सोडून शेजारच्या बाईनं विचारलं, का हो तुमचा मुलगा कुठं चालला, तुमचा मुलगा कुठं चालला. मग या बाईचं काम काय सांगायचं, अमुक अमुक परीक्षेला चालला, अमुक अमुक काम करायला चालला, काहीतरी सत्कर्म करायला चालला, असं सांगायचं. त्या बाईनं विचारलं, का हो तुमचा मुलगा कुठं चालला, आणि ती बाई म्हणाली, चालला म्हसनात. कुठं चालला, म्हसनात. याला काय म्हणतात, अशुभ वाणी. काही काही लोकांची वाणी काय असते, अखंड अशुभ, अखंड अशुभ, अखंड अशुभ. पुढं काय होणार आहे हे आपल्याला माहीतच नाही, पण अगोदरच त्यांचे फाटे फुटायचे सुरू होतात. तिथं जर गेला आपण, असंच झालं तर काय करायचं, इथं झोपलं, रात्री एखादं किरकुडच आलं चावलं आपल्याला तर काय करायचं. अशुभ वाणी असते काही लोकांची. शुभ बोलायचं त्यांना बाप जन्मात माहीत नाही. तुकोबाराय म्हणतात, जान भार भूमीशी. त्यांचा भूमीला काय होतो, भार होतो, भार. भूमीला कोणाकोणाचा भार होतो हे चिंतन आपण पाहतो, त्यांचा भूमीला भार होतो. अजून कोणाचा भार होतो, अखंड अशुभ वाणी. खरे न बोले स्वप्नी. ज्याला खरं बोलण्याची सवय नाही, जागृतीत तर नाहीच, खरं बोलणारच नाही, पण स्वप्नामध्ये सुद्धा जो खरं बोलत नाही त्याचा भूमीला काय होतो, भार होतो. स्वप्नामध्ये सुद्धा एका बाई झोपली आणि त्या बाईला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये शेजारणीच्या घरी आले पाहुणे आले शेजारणीच्या घरी. आता ऐन वेळेस पाहुणे आले, त्याला माहीत नव्हतं पाहुणे येणार आहे की नाही. आणि पाहुणे आल्यानंतर सहज ती काय म्हणली, बसा पाहुणे. हातपाय धुतले आणि चहा टाकायला लागली. पण चहा टाकण्यासाठी काय झालं, साखरच संपली. डबा उघडून पाहिला, डब्यात काय नव्हती, साखर नव्हती. आता ऐन वेळेस काय करावं. मग तिला वाटलं शेजारणीकडं आपल्या साखर असेल, जाऊन घेऊन यावं. कुठं चालू, स्वप्नामध्ये चालू. स्वप्नात तिला काय हे सगळं दिसत आहे प्रकार. आणि शेजारणीच्या घरी गेली आणि विचारलं, ताई साखर आहे का. अचानक पाहुणे आले, मला तुम्ही काय करा, साखर द्या. आता तिच्या घरी पोतभर साखर पडलेली, पण स्वप्नामध्ये सुद्धा म्हटली, नाही राव साखर नाही आमच्या घरी, कालच संपली आमची साखर. याला म्हणतं खरे न बोले स्वप्नी. जागृतीत खरं बोलतच नाही, पण स्वप्नामध्ये सुद्धा खरं बोलत नाही. त्याचा होय भूमिभार. त्याचा पृथ्वीला काय होतो, अशा लोकांचा भार होतो. त्यानंतर पोटपोशी एकला, भूती दया नाही ज्याला. जो मनुष्य एकला पोटपोशी, केवळ आपल्या पोटाकडे लक्ष देतो, पोट भरण्यासाठी, आपल्या पोट भरण्यासाठी लक्ष देतो. आपलं पोट भरत असताना दुसऱ्याची काय करत नाही, काळजी करत नाही. नुसता पोट भरण्यासाठी प्रयत्न करतो. सकाळी उठला का नुसता खाण्यासाठी त्याचे प्रयत्न असतात. कधी दारात कुत्रा आला तर कुत्र्याला भाकर टाकणार नाही. आपली गाय आहे, गाईला कधी नैवेद्य देणार नाही, देवाला कधी नैवेद्य देणार नाही, कोणालाच नाही, कोणालाच नाही. त्याची इच्छा असते तव्यावर पडलेली पहिली चपाती आपल्या ताटात. पोटपोशी एकला. त्याचा या पृथ्वीला काय होतो, भार होतो, भार होतो. भूती दया नाही ज्याला. ज्याला कोण्या प्राणी मात्राची दया येत नाही, कोण्या प्राणी मात्राची काय येत नाही, त्याला दया येत नाही. दया नुसता प्राणी मात्रांचा तिरस्कार करत राहतो. दारातले बैल नुसते झोडायचे. गाय, लोकांचं असं असतं, गायीने जर दूध आपल्याला देत असेल गाय, तरच गाय चांगली.
तिनं दूध द्यायचं सोडून दिलं का मग त्यांना ती गायच वाटत नाही, दूध देईपर्यंत. दूध काढायला जर बसला आणि काय झालं, ते गाईच्या काशेमध्ये एखादी माशी चावली, काय झालं, काही झालं असेल, गायीने पाय जरी उचलला, बेदम गायीला काय करतो, मारतो. गायीशी देखोनी बदबदा मारी, तुकोबारांनी उल्लेख केलेला आहे. गायीशी देखोनी बदबदा मारी, घोड्याची चाकरी गोड लागे. असे काही लोक असतात, प्राणी मात्रांची ज्याला काय येत नाही, दया येत नाही. पाठी लागे आल्या अतिताचे द्वारेशी. अजून कोणाचा भार होतो, आल्या अतिताशी, द्वारे अतिताशी आल्या पाठी लागे. आपल्या दारामध्ये जर एखादा जर आला भिक्षा मागण्यासाठी, काही मागण्यासाठी, भिकारी आला, द्या हो काहीतरी मला खायला, उपाशी आहे, असं म्हणून दारामध्ये आला, तर अशा मनुष्यांना जो काय करत नाही, भिक्षा वाढत नाही, अन्नदान करत नाही, त्याने मागितल्यानंतर त्याला खायला देऊ शकत नाही, खायला तर देत नाही, पण पाठी लागे आल्या अतिथाचे द्वारेशी, त्या दारामध्ये आलेल्या अतिथीच्याच काय करतो, पाठी मागा लागतो, वसून त्याला धावतो, चल वय पुढच्या घरी, तुला दुसरे घर दिसत नाही का, मी याला आमच्याच घरी रोज येतो. त्याचा होय भूमिभार. अशा मनुष्यांचा काय होत असतो, भूमीला भार होत असतो, भार. अजून कोणाचा भार होतो, काही संतांचे पूजन, न घडेची तीर्थाचे भ्रमण, यमाचा आंदन, शीन थोर पावेल. काही संतांचे पूजन न घडेची, ज्याला साधू संतांची पूजा घडत नाही, साधू संतांची काय करत नाही, पूजा करत नाही. गाव आहे, गावामध्ये दिंडी आली, पंढरीला वारकरी निघालेले आहे, वारकरी मंदिरामध्ये येऊन थांबले, पण कधी जाणार नाही, मंदिरामध्ये वारकऱ्यांची सेवा करणार नाही, 2 घास त्यांना जेवण्यासाठी घरी नेत नाही, त्याचा होय भूमिभार. त्याचा या पृथ्वीला काय होतो, भार होतो. संतांचे पूजन जो करत नाही, न घडेची तीर्थाचे भ्रमण, जो तीर्थाचं भ्रमण करीत नाही, पंढरीची यात्रा करत नाही, जान भार भूमीशी. यमाचा आंदन, शीन थोर पावेल. तुका म्हणे त्यांनी मनुष्यपणा केली आणि देवा विसरून गेली, म्हणती मी माझी. आणि शेवटचं तुकोबाराने सांगितलं, जे देवाला विसरून गेले, नुसतं मी आणि माझं एवढाच संसार ज्यांनी वाढवला, त्याचा होय भूमिभार. त्याचा या पृथ्वीला काय होत असतो, भार होत असतो, भार. अजून कोणाचा भार होतो, देखोनी हरखली अंड, पुत्र झाला म्हणे रांड, तव तो झाला भांड, चहाड चोरटा शिंदळ, जाय तिकडे पिढी लोका, जोडी भांडवल थुमका, थोर झाला चुका वरका, नाही घातली भूमी कापे त्याच्या भारे. पृथ्वी त्याच्या भाराने थरथर 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 कापते. कोणाच्या भाराने, जाय तिकडे पिढी लोका, जाय तिकडे पिढी लोका. जिकडं जाईन तिकडं लोकाला काय करतो, नुसती पीडा देत राहतो, जिकडं जाईन तिकडं लोकाला पीडा देत राहतो. नुसतं भांडण करण्याची त्याला काय असते, सवय असते. भांडण करण्याचं त्या मनुष्याला व्यसन लागलेलं असतं, व्यसन. कोणासोबतही भांडण करायचं, कोणासोबतही भांडण करायचं. तो झाला भांड. काही लोकांना चाडी करण्याची सवय असते, शिंदळखी करण्याची सवय असते. तुकोबारा सांगतात, भूमी कापे त्याच्या भारे. त्याच्या भाराने, त्याच्या ओझ्याने ही पृथ्वी काय करते, थरथर 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 कापते. असं गाथ्यामध्ये तुकोबारांनी ठिकठिकाणी वर्णन केलेलं आहे की कोणाच्या भाराने पृथ्वीला भार होतो, पृथ्वी त्रस्त होते, पीडित होते, असं सांगितलेलं आहे. पुराणामध्ये सुद्धा याचे दाखले आलेले आहे, पुराणामध्ये सुद्धा आलेलं आहे. ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये 4थ्या खंडामध्ये श्लोक आलेला आहे. व्यासांनी पृथ्वीच्या मुखामध्ये श्लोक घातलेला आहे. त्या ठिकाणी स्पष्ट आहे, क्षितिरुवाच, क्षिती म्हणजे पृथ्वी, उवाच पृथ्वी बोलत आहे. कधी बोलत आहे, या ठिकाणी पृथ्वीवर अनेक दैत्य उन्मत्त झाले दैत्य. साधू संतांना त्रास द्यायला लागले, यज्ञ धर्म कीर्तन सगळं मोडायला लागले, नुसतं लोकांना त्रास द्यायला लागले. लोकांना अन्न खाऊ द्यायना, लोकांचे लहान लहान जन्मलेले मुलं मारून टाकायचे, म्हातारे माणसं मारून टाकायचे, नुसतं लोकांना त्रास द्यायला लागले पृथ्वीवर, सगळे राक्षस मंडळी. आणि त्यावेळेस या पृथ्वीला या राक्षसाचं काय झालं, ओझं झालं, भार झाला.
आणि मग ती वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय. ब्रह्मदेवाकडे पृथ्वी गेलेली आहे आणि ब्रह्मदेवाला विनवणी करते की हे ब्रह्मदेवा, मी आता या पापी लोकांच्या भाराने काय झाले, पीडित झालेले आहे. पीडित, माझा भार तुम्ही काय करा, कमी करा, कमी करा. ब्रह्मदेवाने सांगितलं, पृथ्वीचा भार कमी करणारा मी कोण, मला सुद्धा या ठिकाणी मारावं लागतं, मी कोणाला मारू, कोणाचा भार मी कमी करू. सगळ्या देवांना घेऊन आणि त्या पृथ्वी मातेला घेऊन ब्रह्मदेव कुठं गेले, क्षीरसागरामध्ये गेले, ज्या ठिकाणी भगवान महाविष्णू शयन करत आहे. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम, भगवान महाविष्णू झोपलेला आहे. तिथं जाऊन ब्रह्मदेवांनी, सगळ्या देवांनी भगवंताची काय केली, स्तुती केली. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, भगवंता उठा, ही तुमची झोपण्याची वेळ नाही, तुम्हाला आता या पृथ्वीवर अवतार घ्यावा लागणार आहे. पृथ्वी त्रस्त झालेली आहे, दैत्याच्या भाराने, पापी लोकांच्या ओझ्याने ही पृथ्वी काय झालेली आहे, त्रस्त झालेली आहे. तेव्हा भगवान परमात्म्यांनी त्या ठिकाणी पृथ्वी मातेला काय केले, प्रश्न विचारलेला आहे. हे माते, कोणाकोणाच्या भाराने तू पीडित झालेली आहे, कोणाकोणाच्या भाराने तू पीडित झालेली आहे. तर ते सांगण्यासाठी पृथ्वी मातेने सुरुवात केली. क्षितिर्वाच, पृथ्वी बोलते. भरपूर श्लोक त्या ठिकाणी आलेले आहे. ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये 4थ्या खंडामध्ये विषय. तर त्या ठिकाणी एक श्लोक महत्त्वाचा आहे, असा आलेला आहे की पृथ्वी म्हणते, कल्याणयुक्त सामानी हरैर्नामैक मंगलम कुर्वन्ति विक्रयम ये वै तेषां भारेन पीडिता, तेषां भारेन पीडिता, त्यांच्या भाराने, त्यांच्या ओझ्याने मी पीडित झालेले आहे. कोणाच्या ओझ्याने, तर त्या ठिकाणी माता म्हणते कल्याणयुक्त सामानी, आपलं कल्याण करून देणारं जे साधन आहे. कोणतं साधन, हरैर्नामैक मंगलम, मंगल स्वरूप असणारं, एक स्वरूप असणारं भगवान परमात्म्याचं नाम, भगवान परमात्म्याची कथा, भगवान परमात्म्याची श्रीहरीचं कथा कीर्तन, हे जे साधन आहे, तर त्या साधनाचं कुर्वन्ति विक्रयम ये वै, त्या साधनाची, कथेची, कीर्तनाची जे काय करतात, विक्री करतात. जे महाराज मंडळी कथा कीर्तन लोकाला विकतात, त्यांना कथा देतात आणि त्यांच्याकडून पाकिट घेतात, अशी जे कोणी आहे, तेषां भारेन पीडिता, मी त्यांच्या भाराने काय झाले आहे, पीडित झालेले आहे. त्यांचं मला ओझं होतं, त्यांचं मला ओझं होतं. ब्रह्मवैवर्त पुराणामधील श्लोक आहे. म्हणजे जे महाराज मंडळी कीर्तन करून लोकांकडून पाकिट घेतात, त्यांचं पृथ्वीला काय होतं, ओझं होतं, भार होतो पृथ्वीला. याही ठिकाणी ज्ञानोबा म्हणतात, तो पातकांची राशी जान भार भूमीशी, जो कुकर्मे इंद्रियाशी उपयोगा गेला. तो पापाची रास आहे, या पृथ्वीवर तो भार झालेला आहे. कोण, जो कुकर्मे इंद्रियांशी उपयोगा गेला, ज्याने आपल्या आयुष्यामध्ये वाईट कर्म केलेले आहे आणि इंद्रियाशी उपयोगा गेला. नुसता इंद्रियांचे कोड कौतुक करण्यामध्ये ज्याने काय केलेलं आहे, जन्म खर्च केलेला आहे. इंद्रियाच्या स्वाधीन जा, इंद्रियांचे आम्ही पांगिलो अंकित, इंद्रियाचे पांगिले झालेले आहे. नुसतं इंद्रियाचं जे इंद्रियांना पाहिजे ते देण्यामध्ये आयुष्य त्याने काय केलेलं आहे, खर्च केलेलं आहे. प्रत्येक इंद्रियासाठी, जीभ असेल, जिभेसाठी अन्न, कानासाठी चांगलं गायन, त्यानंतर त्वचेसाठी चांगलं गार गरम थंड उष्ण पाणी, या सगळ्या विषयामध्ये ज्याने आयुष्य खर्च केलेलं आहे, कुकर्म केलेलं आहे, वाईट कर्म केलेलं आहे, इंद्रियाशी उपयोगा गेला. असं तो नुसतं इंद्रियांच्याच उपयोगामध्ये आलेला आहे, इंद्रियांच्याच उपयोगाला आला. वास्तविक जर पाहिलं तर भगवंताने त्याच्या उपयोगाला येण्यासाठी हा नरदेह दिलेला आहे. नरदेह कशाला दिला, त्याच्या उपयोगाला यावं. नरदेहाचं साधन मनुष्याने करावं आणि आयुष्याचे साधने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. कृपेने आपल्याकडे भगवंताने पाहिलं आणि एवढा मोठा अधिकार देऊन टाकला की नुसतं या मनुष्य देहाचं साधन केलं, या देहामध्ये जर साधना केली तर त्याला सच्चिदानंद रूप होता येतं. म्हणजे देव होता येतं. देवाची होईन म्हणती ते होती, तरी का चित्तीनं धरावे. मनुष्य देह असा आहे, याच्यामध्ये जर साधना केली तर इथून मनुष्याला काय करता येतं, देव होता येतं. देव कोणताही देव होता येतं. ज्या देवापर्यंत जायचं त्या देवापर्यंत जाता येतं.
या मनुष्य जन्मामध्ये जर 100 अश्वमेध यज्ञ केले अन्नदानासहित, तर त्याला काय होता येतं? इंद्र होता येतं, इंद्र. 100 तरी जन्मा. शतमख संपत्ती स्वर्गीची. मख म्हणजे यज्ञ. 100 यज्ञ जर त्याने केले तर त्याला इंद्र होता येतं. त्याच मनुष्याने 100 तरी जन्मा, जो जन्मोनी ब्रह्मकर्मा करी तोची ब्रह्मा आणून हे. 100 मनुष्य ब्राह्मणाच्या कुळामध्ये घेतली आणि ब्रह्मकर्म केलं तर त्या मनुष्याला ब्रह्मदेव होता येतं, ब्रह्मदेव. एवढी ताकद नरदेहामध्ये आहे. आणि त्याच्याही पुढे जर जाऊन मनुष्याने ठरवलंच तर निष्काम उपासना, निष्काम कर्म करून ज्ञानाची जर त्याने प्राप्ती केली तर त्याला साक्षात पांडुरंग परमात्मा होता येतं. भगवत स्वरूपता त्याला प्राप्त होती. त्याचं चिंतन केलं. चिंतने चिंतने तद्रूपता. एवढं या नरदेहाचं काय आहे? महात्म्य आहे. जन्मा आलियाचा लाभ पद्मनाभ दरुशनी. जन्मच भगवंताने याच्याकरता दिला. देवे दिला देह भजना गोमटा. देह कशासाठी दिला? भजना करता. भगवंताचं त्याने भजन केलं पाहिजे आणि भजन करून त्याची प्राप्ती केली पाहिजे. म्हणजे भगवंताने हा जो सगळा नरदेह दिला तो त्याच्यासाठी दिलेला आहे. ज्याने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. त्याचं चिंतन करण्यासाठी काय दिला? नरदेह दिला. त्याला एकट्याला करमत नव्हतं म्हणून मनुष्य देह त्याने निर्माण केले. आपलं काय करीन? भजन करील. आपल्यासाठी तो उपयोगाला येईल. म्हणजे स्वतः करता उपयोगाला येण्यासाठी भगवंताने काय केला? नरदेह तयार केला. आणि नरदेहातील मनुष्याने एवढं मोठं कर्म केलं की ते ज्याने आपल्याला निर्माण केलं त्याच्याकडे दृष्टीच ठेवत नाही. मनुष्य लोकांचा स्वभावच असा आहे की आपल्याला निर्माण करणारा कोणीतरी परमात्मा आहे हेच सगळे माणसं विसरून गेले. हेच सगळे विसरून गेले. सगळ्याच्या डोक्यामध्ये एवढंच आहे की आपल्याला निर्माण करणारा आपला आई आणि आपला बाप. निर्माण करणारा कोण? आई आणि बाप. सगळीच गाथ्यामध्ये विषय झाला. बाबांनी स्पष्ट सांगितलं निर्माण करणारा कोण आहे? भगवान परमात्मा आहे, आई बाप नाही. आई बाप हे त्याचं फक्त निमित्त कारण आहे. आई बाप काय आहे? निमित्त कारण आहे. जर आई बापच मुलाला उत्पन्न करीत असतील तर या जगामध्ये आज असंख्य आई बाप असे आहे की ते वांज राहिलेले आहे. वांज. त्यांना मुलं बाळ होत नाही. त्यांच्या हातात आहे की? त्यांच्या हातात नाही. हे फक्त निमित्त आहे. करणारा भगवान परमात्मा आहे. मनुष्य हेच विसरून गेले. आपल्याला निर्माण करणारा कोणीतरी देव आहे विसरून गेले. विसरून गेले. आपण या जीवनामध्ये येऊन भगवंताचं भजन केलं पाहिजे विसरून गेले. याच्याही पुढे आपल्याला एक दिवस मरणाच्या दारामध्ये जायचं आहे हे सुद्धा मनुष्य काय झाले? सगळे विसरून गेले. विसरले. देवाला विसरले. मग देवाच्या उपयोगामध्ये हा नरदेह आला पाहिजे ते सोडून दिलं. आणि कोणाच्या उपयोगाला आला? इंद्रियाशी उपयोगा गेला. इंद्रियाच्या उपयोगाला आला. इंद्रिय जे जे म्हणती ते तेची जे पुरुष करती ते तरलेची न तरती विषय सिंधू. इंद्रिय जे म्हणतील ते करायला लागले. इंद्रियाने सांगितलं चला इकडं निघाले. इंद्रियाने सांगितलं हे खा, खाल्लं. इंद्रियाने सांगितलं याचा वास घ्या, घेतला. सगळं इंद्रियासाठी त्याने काय केलं? जीवन व्यर्थ केलं. व्यर्थ केलं. ज्ञानोबा म्हणतात असा जो कोणी मनुष्य आहे तो पातकांची राशी जान भार भूमीशी जो कुकर्मे इंद्रियाशी उपयोगा गेला. पुढे ज्ञानोबा बोलतात ते जन्मकर्म सकळ अर्जुना अति निष्फळ जैसे की आभ्रपटळ अकाळीचे. जैसे अकाळीचे आभ्रपटळ निष्फळ तैसे सकळ जन्मकर्म अति निष्फळ. हे अर्जुना अशा मनुष्यांचं जगणं हे निष्फल आहे. त्याला काहीच फल नाही. कशाप्रमाणे? जैसे की आभ्रपटळ आकाळीचे. आकाळामध्ये आलेलं ढग आहे. आकाळ म्हणजे पावसाळा सोडून बाकीचा सगळा काळ काय आहे? आकाळ आहे. ढगाकरता भर उन्हाळा आहे. चैत्राचा महिना आहे आणि चैत्राच्या महिन्यामध्ये काय आलं? आभाळ आलं. आभाळ ढग आलं. दिवसा अंधार पडायला लागला. तर ज्ञानोबा म्हणतात ते अकाळी आलेलं आभ्रपटळ हे काय आहे? निष्फळ आहे. निष्फळ. त्याचा काहीच उपयोग नाही. त्याचा काहीच उपयोग नाही.
उन्हाळ्यामध्ये आलेला जे आभाळ आहे त्या आभाळातून एकतर पाऊसच पडत नाही, आणि जरी त्याच्यामधून पाऊस आला तर त्या पाण्याचं काय होत नाही, उपयोग होत नाही. उपयोग, ते पाणी निष्फळ असतं. एरवी जर पाहिलं तर पावसाचं पाणी एवढं चांगलं आहे की पावसाचं पाणी पिण्याला काय असतं, गोड असतं. पावसाच्या पाण्या एवढं गोड पाणी दुसरं कोणतं नाही. पावसाच्या पाण्याने जेवढ्या लवकर तहान जाते तेवढी तहान दुसऱ्या कोणत्या पाण्याने जात नाही. विहिरीचं नाही आणि बोरचं नाही, शुद्ध पाणी आहे पावसाचं. नाथमहाराजांनी वर्णन केलं आहे भागवतामध्ये की मेघोदक शुद्ध तिसरे दिनी. पाऊस जर पडत असेल तर पावसाचं पाणी पिण्याला काय आहे, चांगलं आहे, पण पावसाचं पाणी अपवित्र असतं. 3 दिवस पावसाचं पाणी अपवित्र असतं. तिसऱ्या दिवशी नंतर ते पाणी काय होतं, पवित्र होतं. शुद्ध पाणी आहे पावसाचं एरवी जर पाहिलं. पण अकाळामध्ये आलेला जो पाऊस आहे, उन्हाळ्यामध्ये जो आलेला पाऊस आहे, त्या पावसातलं जर पाणी पिला मनुष्य तर त्यातून असंख्य रोग निर्माण होतात. त्या पाण्याचं काय नाही, उपयोग नाही, निष्फळ आहे ते पाणी, निष्फळ. त्यावेळेस पडणारं, शेतीमध्ये जरी ते पाणी पडलं तर ज्या पिकाला उन्हाळ्यात पावसाचं पाणी पडलं त्या पिकाचा भरवसाच धरता येत नाही. तिथंही सुद्धा ते काय होतं, निष्फळच होतं, निष्फळ. कोणताच उपयोग होत नाही त्या पाण्याचा. ज्ञानोबा तेच म्हणतात, जसं अकाळीचं आभ्रपटळ निष्फळ आहे, अकाळामध्ये आलेलं जे ढग आहे, आभाळ आहे, निष्फळ आहे, त्याचं मनुष्य जीवनामध्ये काहीच उपयोग नाही. त्याप्रमाणे ते जन्मकर्म सकळ अर्जुना अति निष्फळ. असे जे मनुष्य आहे, कोणते मनुष्य, जे भगवंताच्या मतानुसार वागत नाही, भगवंताच्या विरोधी वागण्याचा काय करतात, प्रयत्न करतात. जे पातकाची राशी आहे, जे या पृथ्वीला भार झालेले आहे, असे जे काही मनुष्य आहे तर त्यांचं जन्माला येणं, त्यांचं कर्म हे सगळं काय आहे, निष्फळ आहे, निष्फळ. त्यांच्या जन्मालाही काही किंमत नाही आणि त्यांच्या कर्माला सुद्धा काय नाही, किंमत नाही, किंमत नाही. जन्मकर्माच्या बाबतीत जर पाहिलं तर या जगतामध्ये 3 वर्ग आहे. 3 वर्ग असे आहे या जगतामध्ये की त्यांना जन्मकर्म आहे, जन्मकर्म आहे. एक तर सर्व प्राणी मात्र आणि सामान्य मनुष्य, या सर्वांचा काय आहे, याच्यामध्ये समावेश आहे. एका वर्गामध्ये त्यांना जन्माला यावं लागतं आणि त्यांना कर्म करावं लागतं. जन्माला यावं लागतं आणि कर्म करावं लागतं. पशुपक्षी आहे, सगळे जन्माला येतात. कुत्रे मांजरं जन्माला येतात आणि नुसतं जन्माला येऊन भागत नाही, त्यांना सुद्धा काय करावं लागतं, कर्म करावं लागतं. कोणी भाकर टाकली, भाकर टाकल्याने कुत्र्याचं पोट भरतं का, नाही भरत. त्याला पोट भरण्यासाठी ती भाकर खावी तरी लागते. जन्मकर्म आहे. आम्ही सामान्य मनुष्याला सुद्धा जन्मकर्म आहे. सगळ्यालाच काय आहे, जन्मकर्म आहे. या ठिकाणी असा एक तरी असेल का की ते अजून काय झालं नाही, जन्मालाच आलेलं नाही, असं नाही. सगळ्या मनुष्यांना जन्म आहे आणि सगळ्याला कर्म आहे. आपण सगळे कर्म करत राहतो. हा पहिला वर्ग झाला. दुसरा वर्ग या जगतामध्ये आहे सकल साधू संतांचा वर्ग. संतही या ठिकाणी जन्माला येतात, जन्माला येऊन काय करतात, कर्म करतात. दुसरा वर्ग आहे. आणि तिसरा वर्ग असा आहे, पहिल्या वर्गामध्ये असंख्य लोक आहे, पहिल्या वर्गाच्या मानाने दुसऱ्या वर्गामध्ये कमी लोक आहे साधू संतांच्या वर्गामध्ये. आणि तिसरा वर्ग असा आहे, त्या तिसऱ्या वर्गामध्ये एकच जण आहे, तो म्हणजे भगवान परमात्मा. त्या भगवान परमात्म्यालाही जन्म आणि कर्म आहे. जरी तो आयोनी संभव असला तरी आयोनी संभव जन्म त्याला आहेच. भगवान स्वतः म्हणतात मला जन्म कर्म आहे. पण सगळ्यांच्या जन्मकर्मामध्ये फार मोठा काय आहे, फरक आहे, फार मोठा फरक आहे. भगवान परमात्मा म्हणतात जन्मकर्मचे मे दिव्यम, माझं जन्म आणि माझं कर्म हे काय आहे, दिव्य आहे, दिव्य. भगवंताचा जन्माला येणं आयोनी संभव असल्यामुळे दिव्य आहे. आणि भगवान जे काही कर्म करतात ते अलौकिकच करतात म्हणून ते सुद्धा काय आहे, दिव्य आहे, भगवंताचं जन्मकर्म. त्यानंतर संतांचं जन्मकर्म जर पाहिलं तर संतांचा जन्म दिव्य नाही, संतांचा दिव्य जन्म नाही. संतांना सुद्धा योनी मार्गातूनच यावं लागतं, त्यांचा जन्म दिव्य नाही. पण संतांचं कर्म मात्र काय आहे, दिव्य आहे, दिव्य. संतांचं कर्म दिव्य आहे. ज्ञानेश्वरीच्या रूपाने, गाथ्याच्या रूपाने हे दिव्य कर्म संतांचं प्रगट झालेलं आहे. कर्म दिव्य आहे, जन्म दिव्य नाही. आणि त्याच्याही खाली असा एक वर्ग आहे, सगळे प्राणी मात्र आणि इतर मनुष्यगण
तर यांचा जन्मही दिव्य नसतो आणि यांचं कर्मही काय नसतं, दिव्य नसतं. दोघंही सारखं असतात. म्हणून ज्ञानोबा म्हणतात ते जन्मकर्म सकळ अर्जुना अति निष्फळ. त्यांचं जन्माला येणं आणि त्यांचं जे काही कर्म आहे ते सगळं काय आहे, निष्फळ आहे, निष्फळ. जे मनुष्य भगवत प्राप्तीची साधना करत नाही त्याच्यामध्ये आणि एखाद्या उकरड्यावर लोळणाऱ्या गाढवामध्ये काहीच काय नाही, फरक नाही. गाढवही जन्माला येतं, तो मनुष्यही जन्माला येतो. गाढवसुद्धा दिवसभर चरत राहतं आणि तो मनुष्यसुद्धा दिवसभर काय करतो, चरतच राहतो. अर्जुना ते जन्मकर्म सकळ अति निष्फळ. त्यांचं जन्माला येणं काय आहे, निष्फळ आहे, काहीच कामाचं नाही. भगवंताची साधना करत नाही, जन्माला येणं निष्फळ आहे. काही कर्म करत नाही, त्यांचं सुद्धा काय आहे, कर्म निष्फळ आहे, काहीच कामाचं नाही. आणि त्याला उदाहरण म्हणून भगवंतांनी दिलेलं आहे की जैसे की अभ्रपटळ अकाळीचे. अकाळामध्ये उन्हाळ्यामध्ये आलेलं अभ्रपटळ ढग ते सगळं काय आहे, कुचकामे आहे, निष्फळ आहे. त्याप्रमाणे जे पापी मनुष्य आहे, भूमीला ज्यांचा भार झालेला आहे, जे इंद्रियाला उपयोगाला गेलेलं आहे, नुसतं इंद्रियांचे कोड कौतुक करण्यामध्ये आयुष्य खर्च करतात आणि भगवंताने जे चक्र या जगतामध्ये प्रवर्तित केलेलं आहे, जे भगवंताचं मत आहे त्या मतानुसार जे वागत नाही, त्या मताच्या विरोधी वागण्याचा जे लोक प्रयत्न करतात, अशा लोकांचं जन्माला येणंसुद्धा निष्फळ आहे आणि अशा लोकांचं कर्म जे आहे ते कर्मसुद्धा काय आहे, निष्फळ आहे. आज 141 होईपर्यंत आपण चिंतन केलं आहे. उद्या पुढच्या वेळेचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा.